30 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका आटपायच्यात, असं एक चित्र आहे का? काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं दबावापेक्षा एक त्यात अपरिहार्यता आहे. ती राजकीय सुद्धा आहे, ती प्रशासनिक सुद्धा आहे. कारण 31 जानेवारीपर्यंत निवडणुका आटपायच्या. मात्र एक लक्षात घ्या की सध्या काय सुरू झालेलं आहे. जे नगरपंचायती नगर परिषदांमध्ये दिसलं की 1 महिन्यात सर्व काही, 1.5 महिन्याचा किमान कालावधी आतापर्यंत आपण मानायचो. मात्र यावेळी सुद्धा आज 15 डिसेंबरला ही चर्चा करताना निवडणुका ज्या घोषित झालेल्या आहेत, 15 जानेवारीला मतदान होईल, 16 जानेवारीला कुणावर संक्रांत आली आणि कुणाला हलवा मिळाला ते स्पष्ट होईल. मात्र मुद्दा त्यातला आहे की खरोखरच ज्या राजकीय पक्षांकडे तेवढं बळ नसतं किंवा ज्या उमेदवारांकडे तेवढं बळ नसतं, त्या एवढ्या कमी कालावधीत, त्यातही अपक्षांना तर चिन्ह सुद्धा 3 जानेवारी नंतर स्पष्ट होईल त्यांचं. मला वाटतं 3 की 5 जानेवारी पर्यंत, एवढ्या कमी कालावधीत म्हणजे 8-10 दिवसात सर्व काही आटपायचं. त्यामुळे एक वेगळा प्रश्न सुद्धा, एवढी घाई ही खरोखरच लोकशाही प्रक्रियेत जे अभिप्रेत असतं त्यात योग्य ठरेल का, हा एक वेगळा मुद्दा आहे. एवढ्या वर्षामध्ये ज्या मतदार याद्यांच्या जो मुद्दा तुम्ही आता उपस्थित केला, तो मुद्दा तिकडे महत्वाचा ठरतो की एवढ्या वर्ष जेव्हा काहीच होत नव्हतं, तेव्हा निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची काटेकोर तपासणी करून योग्य पद्धतीने त्या प्रकाशित करण्याची जबाबदारी पार पाडायला नको होती का? तुमच्या माझ्यासारखं ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यांच्याही घरातील 2-3 नावं गायब आहेत, असं विचित्र प्रकार या महापालिका निवडणूक याद्यांच्या प्रारूप याद्यांमध्ये दिसलेला आहे. आणि पुन्हा आता त्या आहेत का? आज सुद्धा निवडणूक याद्या प्रकाशित झाल्यात का? लोकांपर्यंत पोहोचल्यात का? राजकीय पक्षांना मिळाल्यात का? तर याचं उत्तर नाही. ठाकरेंच्या शिवसेनेनं तशी तक्रार सुद्धा निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली आहे. अर्थात आता या तक्रारींना वगैरे वगैरे तेवढं महत्व दिलं जात नाही. त्यामुळे किमान आहे त्या परिस्थितीत चांगल्या पद्धतीनं किमान निवडणुका व्हाव्यात, एवढीच आता अपेक्षा आपण ठेवू शकतोय.